Welcome to SP Education channel. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे ऑल सब्जेक्टचे सगळे क्वेश्चन पेपर्स चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्याचप्रमाणे अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओज ऑल सब्जेक्टच्या ड्रॉइंगच्या सगळ्या व्हिडिओज अपलोड करून ठेवलेल्या आहेत. लेटेस्ट व्हिडिओज देखील अपलोड सध्या करत आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील आणि मी जसजसे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. या चॅनलवरती तुम्हाला ड्रॉइंगचे सगळे अपडेट्स मिळणार आहेत. ड्रॉइंगची रिझल्ट डेट हे संपूर्ण माहिती या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी जे क्वेश्चन पेपर अपलोड करणार आहे ते अतिशय इम्पॉर्टंट आहेत. या क्वेश्चन पेपरमुळे तुमच्या लक्षात येणार आहे की एक्झामला नेमके कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. तुम्हाला ए ग्रेड मिळवायची असेल तर तुम्ही हे क्वेश्चन पेपर्स नक्की फॉलो करा, पहा. शेवटपर्यंत कशा प्रकारे क्वेश्चन येतात हे नक्की तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाम ही अतिशय महत्वाची आहे हे तुम्हाला माहित आहे, कारण 10th जेव्हा बोर्ड एक्झामचा रिझल्ट लागतो तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळतात. ते कशा प्रकारे मिळतात, नेमके ABC या कोणत्या ग्रेडला कशा प्रकारे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स दिले जातात याची डिटेल व्हिडिओ, संपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह अशी व्हिडिओ, इन्फॉर्मेशन संपूर्ण व्यवस्थित दिलेली आहे अशी जी व्हिडिओ आहे एक्स्ट्रा मार्क 10th साठीची, ती मी चॅनलवरती अपलोड करून ठेवलेली आहे. ती देखील तुम्ही नक्की पाहायची आहे. त्याचप्रमाणे माझ्या इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामची जी प्लेलिस्ट आहे ड्रॉइंगच्या संपूर्ण व्हिडिओची, ती देखील मी लिंकमध्ये टाकते आणि एक्स्ट्रा मार्क्सच्या व्हिडिओची लिंक देखील मी सेपरेट कमेंटमध्ये टाकते, कमेंट बॉक्समध्ये टाकते, म्हणजे तुम्हाला तिथूनही पाहता येईल. परंतु चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर वेळोवेळी जसजसे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री आणि लेटरिंग पेपरमध्ये नेमकं काय येतं, कशा प्रकारे पेपर येतो ते पाहणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना हा पेपर रीड करता येणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, हिंदी सगळ्यांसाठी हा पेपर व्यवस्थित रीड करता येणार आहे. सगळ्या लँग्वेज मधून हा पेपर येतो, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. हा पेपर खूप महत्वाचा आहे. ए ग्रेड मिळायलाच हवी, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. काही टिप्स मी या शेवटी व्हिडिओच्या दिलेल्या आहेत, त्या देखील नक्की तुम्ही ऐकायच्या आहेत. पहा, सुरुवातीला इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट आहे. इंग्लिश मधून फक्त रीड करून पटकन दाखवणार आहे आणि मराठीतून पेपर व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फर्स्ट, सॉल्व एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम सेक्शन A. Second, it is compulsory to solve all the question of geometry and lettering given in section B. Third, all the lines drawn for the composition of the diagram should be permanent. They should not be erased. Fourth, while drawing the diagram, special attention should be given to neatness and precision. Fifth, if necessary, both the sides backside of the paper may be used. आता पहा, सेक्शन ए मध्ये आहे प्लेन जॉमेट्री. यामध्ये आन्सर द 3 क्वेश्चन. इथे खूप चांगली गोष्ट आहे, तुम्हाला टोटल 5 क्वेश्चन दिले आहेत आणि 3 क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. तुम्हाला जर काही मुलांना 3 पेक्षा जास्त क्वेश्चन्स करायचे असतील किंवा 5 क्वेश्चन सोडवायचे असतील तरी काही हरकत नाही, कारण 5 क्वेश्चन सोडवल्यानंतरही जे तुमचे क्वेश्चन्स बरोबर येणार आहेत त्या 3 क्वेश्चनला, फक्त 3 क्वेश्चनला तुम्हाला मार्क दिले जातील. त्यामुळे जर तुम्हाला जेवढे क्वेश्चन येत असतील, वेळ तुमच्याकडे असेल तर नक्की सोडवा. First, draw a right angle triangle having hypotenuse 7 cm and an angle of 45 degree. Second, construct an equilateral quadrilateral of 75 degree with its base 5 cm. Third, construct a circle ABC with AB is equal to 7 cm, BC is equal to 5 cm and CA is equal to 4 cm passing through the 3 points A, B and C. Fourth, inscribe 4 equal circles in a square with side 8 cm long so that each circle touches 2 sides of the square and 2 other circles. Fifth, inscribe a semicircle in a sector with an angle of 35 degree and a radius 6 cm. आता हा होता सेक्शन ए, प्लेन जॉमेट्री. खाली दिलेला आहे सेक्शन बी, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग. हा कंपल्सरी आहे, वरती लिहिला आहे इट इज मॅन्डेटरी टू अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. फर्स्ट, draw the plane and elevation of a square cube with diameter 5 cm. मराठीतून मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे, इंग्लिश मधून मी फक्त रीड करत आहे.
इंग्लिश मिडियमच्या मुलांना फक्त हा पेपर व्यवस्थित काय आहे समोर अक्षर दिसत नसेल तर कळावा म्हणून रीड करत आहे. मराठी मीडियमच्या मुलांना किंवा सगळ्या मीडियमला कळणार आहे अशा पद्धतीने मी पेपर तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करायची नाही. सेकंड नंबर, ड्रॉ अ 20 सेंटीमीटर by 8 centimeter rectangle shaped board. Third, in the above rectangular board, make a use of Roman or Devanagari or any Indian script for the lettering to the meaning of the word or title given below. Color it with color of your choice. आता खाली संस्कृत किंवा संस्कृत हा शब्द तुम्हाला दिलेला आहे. हा पेपर जो आहे कर्तव्य भूमिती, घनभूमिती आणि अक्षरलेखन, जो वरती इंग्लिश मिडियमच्या मुलांना आहे तोच मराठीतून खाली दिला आहे. व्यवस्थित सांगते, शेवटपर्यंत ऐका. पहा, परीक्षार्थीसाठी सूचना दिल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं सेक्शन ए म्हणजे जो विभाग अ आहे त्यातले कोणतेही 3 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. 5 पैकी 3 प्रश्न तुम्ही सोडवायचे म्हणजे सोडवायचेच. तुम्हाला ए ग्रेड हवी आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्त प्रश्न सोडवले. एखादा प्रश्न चुकला तरी तुम्हाला ज्यादा जो सोडवलेला प्रश्न आहे त्याचा मार्क मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला जेवढे प्रश्न येत असतील तेवढे तुम्ही सोडवा. सेकंड नंबर, विभाग ब मधील घनभूमिती आणि अक्षर लेखनाचे सगळे प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे. पहा, सेक्शन बी मध्ये जी सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग संपूर्ण कंपल्सरी हे क्वेश्चन करायचेच आहेत. थर्ड, आकृती रचनेच्या सर्व रेषा कायम ठेवाव्यात, त्या पुसून टाकता कामा नये. तिसऱ्या नंबरला दिला आहे, तुम्ही जी काही डायग्रॅम जॉमेट्रीची काढणार आहे किंवा भूमितीची जी आकृती काढणार आहे, डायग्रॅम काढणार आहे, त्याच्या सगळ्या लाईन ज्या तुम्ही काढता, समजा 5 सेंटीमीटर तुम्ही कधी कधी मेजरमेंट घेता स्केलमध्ये आणि तुम्ही ती लाईन मारता, तेव्हा 5 सेंटीमीटर न येता कधी कधी जास्त लाईन होते, म्हणजे 6 सेंटीमीटर होते. पण तुम्ही ए आणि बी पॉइंट द्यायचा. ए आणि बी पॉइंट मिळून ती 5 सेंटीमीटर आहे हे तुम्ही दाखवायचं. पुढची रेष किंवा लाईन जी आहे ती खोडायची नाही, एरो करायचा आणि ती रेष तशीच ठेवायची. म्हणजे जो पेपर आहे तो तुमचा क्लीन राहणार आहे. इरेज जास्त केलं नाही तर तो पेपर व्यवस्थित क्लीन राहतो. आणि तुमच्या पेपरच्या प्रेझेंटेशनला अतिशय महत्व आहे. तुम्हाला ए ग्रेड हवी आहे, त्यामुळे इरेजरचा वापर अतिशय कमीत कमी करायचा. फोर्थ नंबरला पहा, आकृती काढताना नीट नेटकेपणा आणि काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष दिले जावे. तुम्ही कोणतीही डायग्रॅम काढताना तुम्ही काय करायचं, एक साईडला तुम्ही एक छोटीशी रफ डायग्रॅम हाताने काढा, जी मेजरमेंट न घेता काढलेली असेल, आणि ती तुम्ही इरेज करू नका. म्हणजे टीचरलाही लक्षात येतं की सुरुवातीला रफ डायग्रॅम काढलेली होती, ती इरेज करण्याची गरज नाही. आणि मग तुम्ही फायनल डायग्रॅम लगेच काढायला घ्या. इथे लक्षात ठेवायचं, इरेजर वापरायचा नाही. काटेकोरपणा याचा अर्थ असा, 4 सेंटीमीटर जर मेजरमेंट सांगितलं तर 4 सेंटीमीटरच काढा व्यवस्थित. 45 डिग्रीचा जर तुम्हाला कोन काढायला सांगितला असेल किंवा अँगल काढायला सांगितला असेल तर तुम्ही 45 डिग्रीचाच काढा, तिथे 50 डिग्री घेऊ नका. याला काटेकोरपणा असं म्हणायचं आणि याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. फिफ्थ नंबरला, आवश्यक वाटल्यास कागदाच्या दोन्ही बाजूंचा पृष्ठभागाचा उपयोग करता येईल. आता लक्षात घ्या, पेपर मोठा आहे, 3 तासांचा आहे. यामध्ये तुम्हाला विभाग अ, विभाग ब म्हणजे सेक्शन ए, सेक्शन बी असे दोन्ही भाग आहेत. आता जर कोणी 5 डायग्रॅम काढल्या जॉमेट्रीच्या तर 100% त्यांना एक बाजू पुरणार नाहीये, दुसरी बाजू सुद्धा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही बाजूंचा तुम्ही वापर करायचा आहे. एक्झाम सेंटरवरतीच तुम्हाला क्वेश्चन पेपर म्हणजे ड्रॉइंग पेपर मिळतो हे तुम्हाला माहित आहे. मटेरियल तुम्ही सगळं घेऊन जायचं आहे. आता पहा, सेक्शन ए मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येतात हे फार महत्वाचं आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. याच प्रकारे क्वेश्चन येतात, त्यामुळे हे क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा. कोणतेही 3 प्रश्न सोडवा. पहा, कर्ण 7 सेंटीमीटर आणि 45 डिग्री मापाचा असणारा काटकोन त्रिकोण काढा. तुमच्या 20 एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुमच्या बुकमध्ये किंवा टीचर देखील तुम्हाला शिकवत असतील तेव्हा 20 एक्झाम्पल्स शिकवलेले असतील. ह्या 20 एक्झाम्पल्स पैकीच हे एक एक्झाम्पल आहे आणि हे 5ही क्वेश्चन्स जे आहेत ते तुमच्या त्या 20 प्रश्नांमधून आलेले आहेत. सेकंड नंबर, 5 सेंटीमीटर पाया आणि 75 डिग्री मापाचा कोन असणारा समभुज चौकोन काढा. म्हणजे 75 अंश सेल्सिअस मापाचा कोन असणारा समभुज चौकोन काढा. तिसरा क्वेश्चन आहे, एबीसी हे बिंदू असे आहेत, म्हणजे एबीसी हे पॉइंट असे आहेत. एबी जी आहे ती 7 सेंटीमीटर दाखवायची, बीसी आहे ती 5 सेंटीमीटर दाखवायची, सीए आहे ते 4 सेंटीमीटर दाखवायची म्हणजेच 4 सेंटीमीटर, आणि तर त्या बिंदूतून जाणारे वर्तुळ काढा. आता
ह्याचं सुद्धा जे एक्झाम्पल आहे हे 20 जे एक्झाम्पल्स दिलेले त्यामधूनच आलेलं आहे. आहेत तसे तुम्हाला एक्झाम्पल्स येतात. एखाद्या वेळेस थोडासा सेंटीमीटरमध्ये किंवा डिग्री जे 75 च्या ऐवजी 70 अंश मापाचा किंवा 70 डिग्रीचा अँगल असं सांगू शकतात. एवढाच थोडाफार फरक होतो, नाहीतर आहे तसे क्वेश्चन येतात. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. 4th नंबरला आहे 8 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या 2 बाजूंना व इतर 2 बाजूंना स्पर्श करतील. आता या ठिकाणी पहा, तुम्ही 8 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 वर्तुळे काढायची. हा देखील जो क्वेश्चन आहे तुमच्या बुक मधलाच आहे. 20च्या 20 जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा, परंतु त्यातले हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत. 5th नंबर त्रिज्या. बघा, एक तुम्हाला अँगल मधलं दाखवलं, एक चौकोन म्हणजे एक कोन दाखवला, त्रिकोण कोन, एक चौकोन दाखवला स्क्वेअर मधलं, एक सर्कल मधलं दाखवलं. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स येतात, सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात, पण तुम्हाला जे चॉईसने तुमच्या करायचे आहेत, सोपे वाटतात ते तुम्ही करा. नंबर व्यवस्थित टाकायचा. त्रिज्या म्हणजे रेडियस 6 सेंटीमीटर घ्यायचा. 5th नंबरचा क्वेश्चन सांगतेय त्रिज्या 6 सेंटीमीटर आणि 35 डिग्री मापाचा कोन असलेल्या वर्तुळखंडात एक अर्धवर्तुळ अंतर्लिखित करा. अंतर्लिखित करा म्हणजे काढा. अशा प्रकारे क्वेश्चन येतात. तुम्हाला जॉमेट्रीचे अजून कोणते काही प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा इतर कोणतेही तुम्हाला क्वेश्चन असू द्या ते तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. मी तुम्हाला आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. कोणतेही तुमचे प्रश्न असू द्या. विभाग ब म्हणजे सेक्शन बी यामध्ये घनभूमिती आणि अक्षरलेखन. पहा, इथे पण खालील सगळे प्रश्न सोडवणे कंपल्सरी आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. इथे दिलेला आहे 5 सेंटीमीटर मापाच्या चौरसाकृती घनाचे म्हणजे स्क्वेअर क्यूब, अणुविक्षेप म्हणजे प्लेन आणि उद्विक्षेप म्हणजे एलिव्हेशन काढा. सेकंड नंबरला 20 सेंटीमीटर लांब बाय 8 सेंटीमीटर रुंद मापाच्या आयताकृती फलकाचे रेखाटन करा. हा जो सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे, हा व्यवस्थित तुम्ही 20 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर रुंद असं तुम्ही व्यवस्थित रेक्टँगल किंवा आयत काढायचा आहे. तोच तुमचा फलक म्हणजे एक बोर्ड तयार झाला आहे. आणि ह्या बोर्डमध्येच मग तिसरा जो क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन आहे, त्याचं जे काही नाव दिलेलं आहे तुम्हाला किंवा जो शब्द दिलेला आहे, जे लेटरिंग दिले ते तुम्ही करायचं आहे. बघा, इथे स्पष्ट दिसत आहे. थर्ड नंबरला या फलकात खालील शब्द किंवा शीर्षकाचे सौंदर्य निर्मितीच्या दृष्टीने शब्दार्थाला अनुरूप किंवा कलात्मक पद्धतीने रोमन किंवा देवनागरी किंवा एखाद्या भारतीय लिपीत सुसंवादी अक्षरलेखन करून आवडीच्या रंगात रंगवा. आता मी तुम्हाला इथेच संस्कृती शब्द दिलेला आहे. मगाशी मी तुम्हाला असं सांगितलं की शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी खूप जे काही लेटरिंग किंवा अक्षरलेखनाचे शब्द आहेत, जे अतिशय इम्पॉर्टंट आहेत, एलिमेंटरी इंटरमिजिएटचे दोन्हीच्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आता नव्याने केलेल्या आहेत. या नवीन व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. जुन्या व्हिडिओ देखील नक्की पहा. तुम्हाला अतिशय आयडिया येणार आहे. परंतु नवीन व्हिडिओजमध्ये मी नव्याने संस्कृतीसारखेच 100% किंवा 99% जे एक्झामला येण्याची शक्यता आहे, असे शब्द किंवा अक्षरलेखन तुम्हाला करून दाखवले आहे. कसे अक्षरलेखन किंवा लेटरिंग केल्यानंतर तुम्हाला टीचर मार्क देतात, हे मी तुम्हाला इथे व्यवस्थित सांगितलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने लेटरिंग आणि जे काही अक्षरलेखन आहे, ते भरपूर करून दाखवलेले आहेत. त्यामुळे ती व्हिडिओ नक्की पहा. तुम्ही चॅनलवरती जेव्हा गेल्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर वर जाता, तेव्हा प्लेलिस्टमध्ये सुद्धा ड्रॉइंगच्या व्हिडिओज आहेत. एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या ज्या व्हिडिओज आहेत एकत्रच आहेत. तुम्ही जेवढ्या व्हिडिओ पाहता येतील फास्ट स्पीड करून नक्की पहा. इथे संस्कृती हा शब्द दिला आहे, त्याला साजेसं व्यवस्थित तुम्ही कलरिंग करून व्यवस्थित लेटरिंग करायचं आहे, म्हणजे अक्षरलेखन करायचं आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की कोणते कलर्स आपण वापरायचे. तुम्ही कोणतेही कलर्स यूज करू शकता. तुम्हाला जे कलर्स तुम्हाला वापरायचे आहेत, ज्या कलरची तुम्हाला सवय आहे, ते सगळे कोणतेही कलर्स तुम्ही एकत्रितपणे, स्वतंत्रपणे कसेही तुम्हाला हवे तसे तुम्ही वापरू शकता. परंतु ए ग्रेड केव्हा मिळते? तर तेव्हाच मिळते. आता हे लेटरिंग जे आहे तुम्ही एकसारखं व्यवस्थित, तो जो शब्द आहे संस्कृती, याची सगळ्यांची जाडी सेम ठेवली पाहिजे, उंची सेम ठेवली पाहिजे आणि ते आकर्षक पद्धतीने रंगवलं पाहिजे किंवा कलरिंग केलं पाहिजे.
तुम्ही जर त्याला डल कलर वापरले तर मार्क मिळत नाहीत. त्याचप्रमाणे पेपर अतिशय घाण केला, क्लीन ठेवला नाही, तरी तुमचे मार्क जातात. जे शब्द दिलेला आहे ते व्यवस्थित त्या फलकामध्ये मधोमध लिहायचा आहे. कुठेतरी साईडला शब्द लिहिला आहे तर तो चांगला दिसत नाही. इतर मुलं कशी लिहितात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. स्वतःला काय वाटतं हे ठरवून व्यवस्थित तुम्ही हा शब्द लिहायचा आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हव्या त्या कमेंट करू शकता. जे प्रश्न तुमचे आहेत ते मांडू शकता. मी नक्की तुम्हाला ॲन्सर द्यायचा प्रयत्न करेल आणि माझ्या चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणारच आहेत. परंतु जर व्हिडिओ फास्ट स्पीड करून तुम्ही पूर्ण पाहून घेतल्या, तर तुम्हाला त्याची उत्तरं मिळणार आहेत आणि ए ग्रेड मिळवणं अतिशय सोपं होणार आहे. असेच सगळे व्हिडिओज मी चॅनलवरती टाकत राहणार आहे. त्याचप्रमाणे अतिशय इम्पोर्टंट असे क्वेश्चन्स कोणते पेपरला येण्याची शक्यता आहे त्याच्या देखील व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि हाईपचं बटन असतं ते हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. त्याने मला अजून एक लाईकच मिळणार आहे. धन्यवाद.